गडबडला इतक्यात महाराजानं पोटामंदी पिचवट केला, पोटामंदी पिचवट केला, वाघ नखाचा मारा केला, वाघ नखाचा मारा केला, टरा टरा फाडलं पोटाला, टरा गेला खाण्याचा कोटला. भाई रे आला जीजी, भाई रे आला जीजी. अनेकांचे प्राण वाचवणार होती मी, पण मी माझ्या कर्तव्यावर असताना माझ्यावर अनेक नराधमांचा अत्याचार झाला. मी एकटी आणि ते खूप संघर्ष केला, पण शेवटी माझी हत्याच झाली. काय चुकले होते माझे? कुठला गुन्हा केला होता मी? अजूनही नाही कळत आहे मला. न्याय द्या राजे, न्याय द्या. होय, आम्हाला न्याय पाहिजे. 395 वर्षानंतरही आठवण होती आहे ते आमच्या राजांची. अंधार वाढत चालला आहे, आता दिवा पाहिजे. अंधार वाढत चालला आहे, आता दिवा पाहिजे. पुन्हा एकदा महाराष्ट्रांना जाऊन चाशिबा
पाहिजे, जिजाऊंचा शुभा पाहिजे. कोण कोण आपण? आम्ही आलोय शिवाजी शहाजी भोसले. महाराजांना ओळखलं नाहीस? महाराज माफ करा महाराज, ओळखलं नाही, पण आज प्रतीक्षा आपण इथे आलात. होय आम्ही आलो. नयन कसे चालणार? कुणी वाटे मिळू आमच्या आई बहिणीची कुठलाही गैरवर्तन करत असेल आणि सामान्य जनता हातभार होत किंवा बघ्यांची भूमिका घेत असेल तर आम्ही काय कानाचे पडदे पाडून असे करून शांत बसायला होतं काय माझी? यासाठी केला होता रायतीच्या राजाचा 8 तास का बघतोय आम्ही? खरंय महाराज. अरे कुठे चालली रे बघा याची पिढी? तो संस्कार नाही ती ना तो आदर्श. आजची ही तरणी जॉन पोरं कुठं भरकटायला लागले ती. निस्ता जल्लोष करून भागणार नाही तर राज डोक्यात ठेवा, त्यांची विचार आपल्या हृदयात ठेवा, राजांची ती नजर तुमच्या डोळ्यात ठेवा. तवा आणि तवाच ती जॉन ती पुरी व्हाईल. तवा खरं महाराजांच्या स्वप्नातील रयतेचं राज्य येईल. शिवाचा सन्मान करा. साहेबांची शिकवण आपला तुळस, गोठ्यातली गाय आणि घरातली माय यांच्याकडे कोणी वाईट नजरेने पाहिलं तर आम्ही ते करून घेणार नाही. आठवा तो राजांचा पाटलाचा चौरंग, ती बाबाजी गुजरला झालेली कठोर शिक्षा, बघा त्या टकमक टोकांकडे. आणि आठवा त्या कल्याणच्या सुभेदार मुल्ला अहमदच्या सुनेची ती कृतज्ञ नजर आणि तिचे त्या आशीर्वादाचे बोल. अल्लाह उन्हें बडी उम्र दे. महाराज आपल्याबद्दल इतिहासकार काफिका लिहितो. जसा भाऊ बहिणीशी, मुलगा आईशी वागतो तसे शिवाजी महाराज स्त्रियांशी वागायचे आणि आम्हाला याचा सार्थ अभिमान आहे. महाराज आज जर तुम्ही असते तर आम्हाला निश्चय नाही मिळाला असता. घेईल का कोणी तुमचा आदर्श, कोणी तुमचा वसा, देईल का तुमच्यासारखा सन्मान कोणी स्त्रियांना, मिळेल का सत्पुतीच्या नराधमांना. महाराज आजही याच अपेक्षित आम्ही, याच अपेक्षित आम्ही. आई जगदंबे आम्हाला बळ दे आणि त्या नराधमांना सद्बुद्धी दे. माझ्या रयतमाय बापांनी आता मी परत येणे नाही. येईल ती माझी ऊर्जा, तुम्हाला घ्यावे लागतील ते माझे विचार. तेव्हा आम्ही आता काय सांगतोय ते काळजीपूर्वक ऐका. स्त्रियांचा सन्मान हीच आपली संस्कृती, हाच खरा धर्म व हेच श्रेष्ठ जीवनमूल्य. त्यासाठी कितीही किंमत मोजायचं काम पडलं तर ती मोजा. पतिव्रता सीतेचे अपहरण रावणाने केले, त्या रावणाचा नाश आणि त्याच्या लंकेचं दहन हा रामायणाचा संदेश आहे. तर द्रौपदीची विटंबना करणाऱ्या कौरवांचा नाश हा महाभारताचा संदेश आहे. आम्हाला जिजाऊ साहेबांनी हेच सांगितलंय आणि तेच आम्ही तुम्हाला सांगतोय. हाच आमचा संदेश, हाच वारसा तुम्ही पुढे चालवावा. आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. या कार्यासाठी आमचे तुम्हाला आशीर्वाद आहेत. जगदंब जगदंब जगदंब. महाराज इथे बसा.
कंपनीचे मराठी काय करतात.
Thank you.